घरट्याच्या मोहात पंख मिटू नये कधी, पाखरास फुलांचे प्रेम वाटू नये कधी. सुटले हे घर जरी दिशा भेटेल आपसुक, घरट्यात आभाळाची कशी मिटेल ही भूक. मशालीत पेटलेल्या वाटे काळोखही खोटा, काजव्याला काय भय कशा अंधारल्या वाटा, कशा अंधारल्या वाटा. गुन्हा घडला तर तुमचा संबंध येतो, पण तोपर्यंत माझ्या खासगी आयुष्यात नाक खुपसायचं नाही. डोक्यावर बसलास का? दिवसभर लॉकअप मध्ये राहशील ना, मग कळेल. सावंत येऊन जायला. या सगळ्या भानगडीत बाईचं प्रकरण अंगावर न घेतलेलंच बरं. काय इच्छा आहे बाईची? 50,000वर सेटल करा असं म्हणा. कायदेशीर चौकशीला आमची ना नाही, पण त्याच्यावर हात उचलला तो कोणत्या अधिकारात? नाही नाही, तुम्ही चुकताय. म्हणजे हे प्रकरण तुम्ही प्रतिष्ठेचं नाही केलं तरच बरं होईल. अहो, आम्ही जेही काही करतो ते तुमच्या भल्यासाठीच करतो ना. आता धर्माधिकाऱ्यांचं हे जे प्रकरण आहे ना, ते जर कायदेशीर दृष्ट्या हाताळलं असतं तर त्या पोराला किती भोवलं असतं माहित आहे ना तुम्हाला. अहो, तक्रार करतानाच धर्माधिकाऱ्यांनी कायदेशीर भाषा वापरली होती. आपण त्यांना ताब्यात घेण्यापूर्वी माझ्या कानावर घातलं असतं तर काय बिघडलं असतं? आता तुम्हाला विचारून कामं करायची का सगळी? आता या छोट्याशा गावामध्ये प्रत्येकच माणूस कुठल्या ना कुठल्या नेत्याचा नातेवाईक असतो. मग तर आम्ही पूर्णपणे बांधले गेलो असं समजायचं ना. अच्छा, तुम्ही कायद्याची भाषा करायला लागला का? मला कायदा सांभाळण्यासाठीच तर बसवलंय ना इथे. नाही, कायदा सांभाळायलाच बसवलंय तुम्हाला, बरोबर आहे, पण कुणी बसवलंय याचंही जरा भान ठेवा. अच्छा, म्हणजे तुम्ही आता गृहमंत्र्यांची ओळख सांगणार? नाही नाही, आम्ही कोणाची ओळख बिळख सांगणार. फक्त या खुर्चीतून बोलताय ना, ती खुर्ची जरा धोकादायक आहे एवढंच सांगतो तुम्हाला. न्याय अन्यायाचा प्रश्न बाजूला राहू द्या हो. त्या खुर्चीत बसलाय, ती एकाच्या बाजूने जरा झुकली की दुसरा हत्यार घेऊन उभा राहतो, लक्षात ठेवा. तुमची खुर्ची जरा धर्माधिकारींच्या बाजूला झुकली आहे. सरळ कशी करायची मला ठाऊक आहे. धमकी समजायची काही? अहो, आमचे शब्द असेच असतात इन्स्पेक्टर साहेब. शहाण्या माणसाला इशारा, नादात माणसाला धमकी. काय अर्थ घ्यायचा ते तुम्हीच ठरवा. नाही, तो अर्थ नंतर काढतो. तुम्ही दिलेला सल्ला आम्ही महत्वाचा मानतो. भविष्यामध्ये तुमची कुठलीही तक्रार नको म्हणून एक गोष्ट आत्ताच तुमच्या निदर्शनास आणून देतो. गुरुजींची सुसाईड नोट आमच्या हाती लागली आणि त्यामध्ये अनंतरावाच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केलाय. काय निर्णय घ्यायचा आता तुम्हीच ठरवा. अनंतरावांवर केस करा. काय? बरोबर ऐकलंय तुम्ही, अनंतरावांविरुद्ध केस टाकून द्या. त्याची अंमलबजावणी जी आहे ती आम्हाला दिसली पाहिजे. बघितलं का? आणि महत्वाचं म्हणजे तुमच्यावर हात उचलणं म्हणजे आपल्या प्रोजेक्टला धक्का लावणं.
आणि त्यासाठीच माफी मागायला आलोय तुमची. नाही, त्याची आवश्यकता नाही. त्या इन्स्पेक्टरशी बोललोय मी. बरोबर आव आणत असला तरी तुमच्याशी बोलताना 10 वेळा विचार करेल. बरं, काय तुमची काय इच्छा होती? नाही, मी अजूनही त्या मुलीच्या मागे आहात का तुम्ही? तिचं लग्न झालेलं आहे हे ठाऊक आहे का तुम्हाला? हो. कशासाठी हो म्हणालात? मुलीच्या मागे आहे म्हणून हो म्हणालात का तुम्हाला सगळी कल्पना आहे ह्यासाठी हो म्हणालात? हो, मला याची सगळी कल्पना आहे. आपल्या बदनामीसाठी विश्वासराव आपल्या मुलीचाही वापर करू शकतो ह्याची कल्पना आहे का तुम्हाला? हो आहे. मग आता तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल, मुलगी की प्रोजेक्ट? आणि हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा लागेल, कारण या प्रोजेक्टवर आमचं राजकारण अवलंबून आहे. बोला अण्णा. अहो पैशाची व्यवस्था झाली म्हणून बोलावलं. हा. आता कसं छान शांत वाटत आहे. अहो माझे पैसे चाललेत, कसलं छान आणि कसलं शांत. अहो अण्णा, पैशापेक्षा मनशांती महत्वाची. तुम्ही हा त्याग मनशांती करता केला असं समजा. अहो सोसायटीसाठी ठेवले होते हो पैसे. संजय राव, या वर्षी सोसायटीचं काय ठीक होणार नाही बघा. अहो गेल्या 10 वर्षात कधी कर्जदार गटात गेलो नव्हतो, ते ह्या वर्षी गेलो. अहो, पण पुढच्या वर्षी होऊन जाईल अण्णा. आणि तिनं एवढा तळतळाट घेऊन पैसे मिळवले, तिला तरी कुठून समाधान आहे? हा? अहो हा असा पैसा चांगला नसतो. म्हणतात ना, इथलं पाप इथंच फेडायला लागतं. आणि तिला बी असा कोणीतरी भेटलच ना, तिच्यावर असा काहीतरी वाईट प्रसंग येईलच का तिलाही असं काहीतरी कोणाला तरी द्यावं लागेल. होईल तेव्हा होईल हो, पण आता माझा खिसा रिकामा करून गेली ना. बर, आता एक काम तरी करा. काय? हा? तिचा बोलवता धनी कोण ते तरी आम्हाला कळू द्या. मग ते काढलंय ना मी शोध. कोण? अनंतराव. कशावरून? अहो अण्णा, मीच तिला खोदून खोदून विचारलं का एवढे पैसे काय करणार? तर ती म्हटली आम्हालाही मालक असतो, धनी असतो. आणि आता तर परिस्थिती अशी आली आहे की धन्यालाच आम्हाला पोसावं लागतं. आता याच्यावरून समजणाऱ्यांनी काय ते समजून घ्यावं. आयुष्यात आनंदरावकडून सगळे पैसे वसूल करणार. अण्णा, आपण एकदा का धर्माधिकारी साहेबांच्या गोटात फिट्ट बसलो तर सगळे हिशेब चुकवता येत. संजय राव, हं? आपलं बोलणं कोणतरी चोरून ऐकतंय असं मला वाटतंय. नाही हो. अहो मी खात्रीनं सांगतो, कोणतरी ऐकतंय चोरून. बघा, मी म्हटलं नव्हतं. बरोबर आहे. हा सगळा गाव नाचलाय. कोण कोणासाठी काम करतं, कोण कोणाच्या मागावर असतं, कोण कोणाच्या खबरी पोचवतं, काही कळत नाही. पण अण्णा, मी खात्रीने सांगतो तुम्हाला, तो धान्याचा असणार. नक्कीच.
एकदा सगळं स्थिरस्थावर झालं ना की ही घाण पहिली साफ करायची गावात. नाही मी धर्माधिकारी साहेबांच्या कानावर घातलंय. तेही म्हणले का मुंबईहून फिल्डिंग लावतो त्या धण्याचा केसही दिसणार नाही. हे बघू, पण आधी आम्हाला साहेबांच्या बरोबर बसवून तरी द्या. अहो तेवढंच कोणतरी पाठीशी असल्याची खात्री तरी राहील. नक्की. फॅक्टरीच्या उद्घाटनाच्या वेळी आपण दोघंही साहेबांच्या बाजूनी दिसले पाहिजेत. मी साहेबांना सांगितलंय का मंत्र्यांबरोबर स्टेजवर सरपंचही दिसायला पाहिजेत. खरं? मग अहो अण्णा, मी नेहमीच तुमच्यासाठी काम करत असतो. बरं मी निघतो आता. हा, हे प्रकरण मिटवून टाकतो. हा होय, सांभाळून जा. हा हा. हा भाऊ, हा बोल. एक लई महत्वाचं कानावर घालायचं होतं. काय झालं? अहो ती सरपंच रोजच संजयच्या संपर्कात आहे. एका दोघांनी तर सांगितलं विश्वासरावला भेटायला ती बंगल्यावर सुद्धा जाऊन आले. मला शंका होतीच. आता कुठलीही गोष्ट सरपंचाला कळू द्यायची नाही. त्याला कळली की ती थेट धर्माधिकारींपर्यंत जाणार. तुम्ही तेवढं सगळ्यांना सावध करून द्या बरं का. ते मी बघतो. तू जरा त्या दोघांवर पाळत ठेव. धर्माधिकारींना चाप लावल्याशिवाय मी काय आता मुंबईतनं निघत नाही. एक काम कर, समीर नाहीये गावात, जरा घराकडे चक्कर टाक. होय साहेब, होय. सरपंचाला कुठल्याही परिस्थितीमध्ये कळता कामा नये की त्याचा डाव आपल्याला कळला. अजून एक महत्वाचं, दिवाकर कदम आज उद्या गावात येणार आहे. बघितलंयस का त्याला? नाही हो. आपल्या गावातल्या कदमांचा सावत्र भाऊ. कित्येक वर्षापासून शहरात राहतोय तो. बर बर बर. आपल्याच कामासाठी येतोय. फार महत्वाचा माणूस आहे. त्याला घरी घेऊन जा. त्याची उत्तम खातिरदारी करा. काळजी करू नका साहेब. आणि कदमांच्या वस्तीवर ते राहणार नसतील तर आपल्या रेस्ट हाऊसवर त्याची सोय करा. होय साहेब, होय होय. आणि एक विसरलोच, त्या श्रीनिवास साहेबाकडे लक्ष द्या. होय साहेब. ठेवतो. कशा अंधारल्या वाटा हॅलो, हा बोला. गौरीला भेटलीस का? नाही, का? भीती वाटली. प्यायला काय झालं आता? अहो मी तिकडे गेलते, पण तुमचे चिरंजीव प्रसाद तो बी होता तिच्या बरोबर. म्हणलं अजून मार पडाय नको म्हणून नाही भेटले तिला. इकडे मला काहीच पत्ता लागत नाही. प्रसाद तिच्याबरोबर नसेल तेव्हा जा ना, रात्रीच्या वेळेला जा. हो, पण काही भलतं सलतं झालं म्हणजे? काय होणार आहे बोलत असेल तर? नाही म्हणजे रात्रीच्या वेळी बी तो तिथंच असेल तर? तो काय सारखा तिकडे राहणार का बसून? हा, जरा येळ काळ बघून जरा डोकं लावून जा ना तिकडं. त्या गौरीची खबर करणं जास्त महत्वाचं आहे का? तिच्याकडून माहिती मिळाली पाहिजे. नाही बघ, त्या संजय पाटोळेच्या मागावर राहा. कोणता? सांगू का आता समजून तुला कोणता माझ्या पद्धतीनं? हा, नाही म्हणजे म्हणजे मला असं म्हणायचंय की इकडून फोन होऊन कसं सांगू मी तुला कोणता ते? विचारून घे कोणाला. नाही, हे असली कामं नाही जमायची मला. का? अहो एक दिवस जीवावर बेतल की माझ्या. काय झालं जीवावर बेतायला? मी आहे ना. तुमच्या चिरंजीवानी बघितलं की खाऊ का गिळूच करतात. आणि तो गावसाण तुमच्या भावानं सोडलेला, त्याची माणसं पाळतीवरच असतात माझ्या.
घाबरायचं नाही. मी आहे ना, मी आहे तर तुला काही होणार नाही. हा बघ, पण माझं जर काही बरं वाईट झालं तर कुठून येणार तुम्ही? यायची काय गरज आहे? माझं नुसतं नाव सांगितलं तर बस झालं. हा, तुमचं नाव सांगता सांगताच तर हे दिवस पाहावं लागतं. लय आवाज वाढायला लागला आजकाल तुमचा. हं? हवं मग कसं जगायचं मी? एक तर तुम्ही काय मदत बी करत नाही आणि हे असली तुमची कामं करायची म्हणजे. अनंतरावनं ठेवलं तसंच राहायचं. ते काय म्हणतात ना, ते ठेविले अनंते. अलग ध्यानात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, फुली अजूनही भेटते मला. एखादी चूक झाली ना बारकी सारखी, 3 फुलीकडे पाठवून काय ठेव फोन आता आणि सांगितलेलं करनेट. कशा अंधारल्या वाटा. आसावरी अगं, तू मला सांगितलं नाहीस तर मला कसं कळणार? आणि मला जर मला कळलंच नाही तर मी मार्ग तरी कसा काढणार? नाही, काही सांगण्यासारखं नाहीये. आई आहे मी तुझी, खोटं बोलू नकोस आणि माझ्यापासून काहीही लपवू नकोस. आसावरी तू का उदास आहेस? मग आईने लपवलं तर चालतं का? मी काय लपवलं तुझ्यापासून? काही नाही. प्लीज आसावरी, विषयाला तोंड फोडलंच आहेस तर सांगून टाक. विनाकारण ताणू नकोस. तूच विचार कर ना, आयुष्यात तू माझ्यापासून काहीच लपवलं नाहीस का? आसावरी, मी खरंच सांगते, मी तुझ्यापासून काही लपवलेलं नाही. आणि तुझ्या लग्नाच्या बाबतीत जर म्हणत असशील तर मला जे आणि जेवढं माहिती होतं तेवढं सगळं तुला सांगितलंय मी. आता काही गोष्टी मलाच नाही माहित तर मी तुला काय सांगणार? भाऊजी, काय कसली एवढी गंभीर चर्चा चालू आहे? हा अगं, तू कुठे निघालीस? मी आलो म्हणून? नाही, तसं काही नाही. बस फक्त काही बोलायची इच्छा नाही. काय म्हणत होती? कुठे काय म्हणत होती? अहो, उदास दिसली म्हणून मीच विचारत होते तिला. काही बोललीच नाही. श्रीनिवास आल्याचं तिला कळलं असणार. काळ कितीही गेला तरी काही जखमा हिरव्याच राहतात शारदा. काय म्हणायचंय काय तुम्हाला? श्रीनिवासनं तिला असं तडकाफडकी बाजूला करायला नको होतं. या अशा गोष्टीत विरोध केला ना तर तो त्या आणखीन रुतत जातात खोलवर. पण तुम्ही तिचा भूतकाळ उकरायला नको होता. त्याची गरज होती. कुणाची? काय वय वाढल्यानंतरही भूतकाळ जर दाबून ठेवला ना तर माणसाचं व्यक्तिमत्वही दबायला लागतं. पण काही ठराविक काळ गेला ना की माणसानं स्वतःचा भूतकाळ असा उघडा करावा, म्हणजे निवडून काढावा. मग ते जळमट निघून जातात आणि मागं वळून पाहिलो की लक्षात येतं की किती वेडे होतो आपण. माणूस जेव्हा
स्वतःच्या बालिशपणाला हसायला शिकतो ना, तेव्हा तो खऱ्या अर्थानं पक्व होतो. पण पण तिचा भूतकाळ तिलाच पाहायला द्यायचा होता ना. स्वतःचा भूतकाळ स्वतःला पाहता येणं ही फार अवघड गोष्ट आहे शारदा. ते आपणच शिकवायला हवं मुलांना. पण पण ती हे सगळं पुन्हा कवटाळून बसली तर? आपण आहोत ना. पण फक्त विश्वास नाही केला तसं तडकाफडकी काय करायचं नाही. त्याची पारख तिलाच करू द्यायची बऱ्या वाईटाची निवड. मुलगी समजूतदार आहे आणि म्हणून माझी खात्री आहे. पण मला तरीही भीती वाटते. तुझाच एकच गोष्ट लक्षात ठेव, मी जरी तिला सांगितलं नसतं तरी तिला बाहेरून कळलं असतं आणि ते खरं असतंच कशावर. म्हणून आपणच आपल्या मुलांना सांगायला हवं. आता फक्त एक काम करायचं, काहीतरी कारण काढून तिला मुंबईला परत न्यायचं. तिथं तिच्यासाठी तिचं मन रमवण्यासाठी काहीतरी असायला हवं. बाई, हे तुमचे 50,000 रुपये. आजपासून आपल्या मधला संबंध संपला म्हणून समजा. आजपासून मी तुम्हाला ओळखत नाही आणि तुम्ही मला ओळखत. रागवलेवानी दिसतं जणू. नाटक पुरं झालं आता.